राज्यात 5 जिल्ह्यात मुसळधार पावसासह गारपीट होण्याचा इशारा हवामान खात्याने दिलाय। कोणत्या जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस आहे पाहण्यापूर्वी आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून शेजारील बेल आयकॉन प्रेस करा। राज्यातील वेगवेगळ्या भागात मागील 3 दिवसांपासून पाऊस पडत आहे, तर काही ठिकाणी गारपीटही होत आहे। हवामान विभागाने राज्यातील 5 जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट दिलाय, तर बहुतांशी भागांमध्ये काही ठिकाणी येलो अलर्ट दिलाय। हवामान विभागाने राज्यात ठिकठिकाणी पावसाचा आज आणि उद्या अंदाज दिलाय। नाशिक, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजा ढगांच्या गडगडाटासह तसेच जोरदार वाऱ्यासह पावसाचा आणि गारपिटीचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिलाय। तर विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती आणि नागपूर, तर मराठवाड्यातील बीड, परभणी आणि हिंगोली तसेच मध्य प्रदेशातील नगर आणि पुणे जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलाय। कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलाय। तर वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यातही काही ठिकाणी हलक्या सरी पडतील असाही अंदाज हवामान विभागाने दिलाय। उद्या म्हणजे शनिवारी राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये ठिकठिकाणी पावसाचा अंदाज आहे। मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड तसेच विदर्भातील अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गोंदिया तसेच खानदेशातील जळगाव आणि धुळे जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला। उद्या कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि नंदुरबार, नाशिक, नगर, पुणे जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला। तर वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या सरी पडतील असाही अंदाज हवामान विभागाने दिला। यापुढील हवामान अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा।